तर स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आज आहे स्वामी प्रकट दिवस, तर पूजा करायची आहे. म्हटलं पहिलं पोरीचं आवरून घ्यावं मग पूजाला लागावं. तर बघा मी आज बनवणं आहे मुलीसाठी पोहे. तर छानपैकी असे पोहे वगैरे भिजून घेतलेले आहेत, कारण की नाही का आता पेपर चालू आहे, टिफिन वगैरे नाही म्हटल्यावर तर चला माझ्याकडे मिरच्याच नाही होत्या, काय सांगायचं. तर आम्हाला गावी मिरच्या नसायच्या ना, तर आम्ही असे पोहे करून खायचं. तर माझ्या पोरांना पण मी तशीच सवय लावली. ते दूध प्या मिठा द्या तसली सवय नसते आपल्याकडे, डायरेक्ट त्यांना नाश्ता देत असते मी, उपीट पोहे बघा. तर असे आम्ही खाल्लेले आहे. आम्ही खूप गरिबीतून वर आलोय बरं का. तर चला असं असतं. मग पोरीला पोहे दिले आहे, ते सगळं पोरांना द्यायचं. मग बघा किती छानपैकी अशी पूजा करायची. स्वामींना पण आज पंचामृतनी आंघोळ वगैरे घालायची. तर आज आपल्या स्वामींचा प्रकट दिवस आहे. तर चला मग म्हटलं असं मस्त पंचामृत वगैरे केलंय स्वामींना, मस्त असं हे करावं म्हटलं, पंचामृत वगैरे हे करून त्यांना स्नान घालावं. मग मग इकडं मस्त असं पंचामृतनी ते सगळं इकडं सजून ठेवले. फक्त तिकडं स्वामी विराजमान व्हायचे बाकी होते, तर विराजमान पण झाले आपले स्वामी. मग प्रसादासाठी सकाळी हे ठेवले, मग संध्याकाळी छान छान बनवणार आहे स्वामींचं फेवरेट. तर चला आरती वगैरे करून घेतली. मन एवढं भरून आलं, लय भारी वाटलं, खूप छान वाटतं पूजा गेली की, खरं सांगते. मग आहोंचा उपवास होता, मग त्यांच्यासाठी घेतली लगेच खिचडी कराय, कारण की आहे ना मला उपवासच सहन नाही होत. तर माझा नवरा माझ्यासाठी काही करू शकतो, म्हटलं तुम्ही पकडावं, मला सहनच नाही होत. मग आहोनी पकडलं, दोघांपैकी कोण पण पकडलं तर आम्ही दोघं एकच आहोत. मग ते म्हटले मी पकडतो, तुला त्रास होते तू नको पकडू. तर एकेकाळी आम्ही खिचडीसाठी उपवास धरायचो, खिचडी खायला भेटल म्हणून. आता भेटते तर पित्त उस्मळते, हे होते ते होते, काय सांगायचं तुम्हाला, आजकाल असंच चालू आहे. मग मस्त असं बारीक बटाटा वगैरे चिरून घेतला. ही छानपैकी अशी खिचडी बनवायची होती. तर चला तुम्हाला दाखवते मी खिचडी कशी सुट्टी सुट्टी बनवते. तर आहोंना अशी सुट्टी सुट्टी खिचडी आवडते. मग मस्त असं शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून छान अशी सुट्टी सुट्टी खिचडी बनवून घेते. तर असं बटाटा बॉईल करून नाही टाकायचं, म्हणजे सुट्टी सुट्टी नाही होत, असं कापून मस्त फ्राय करून टाकायचं. तर बघा आपली खिचडी मस्त अशी रेडी झालेली आहे. मग आहो आली जेवायला, मग मी कालचं होतं मला, मग मी ते खाल्लं, आमटी भात पुरणपोळी. माझी आहो बघा किती माझा नवरा गुणवान आहे, बापरे. दुसरं काय पाहिजे, आपल्या मनावर जगणारा नवरा भेटलाय तर दुसऱ्या आयुष्यात काहीच नको. मग माझ्या पोरीला तर एवढी खिचडी आवडते, स्कूलहून आली बघा, मग तिला पण खिचडी दिली. आणि गोळेवाले गाडीचा आवाज आला. अहो बाहेरचं वर खाऊ नाही देत, पण माझ्या हट्टापुढं, बायकोच्या हट्टापुढं कोणाचंच काय चलू शकलं नाही आतापर्यंत. मग मला आहोनी मस्त असा गोळा आणून दिला आणि एवढा भारी वाटत होतं. कोणाकोणाला गोळा आवडतो, मला तर खूपच आवडतो. मस्त असं थंड थंड मी गोळा एन्जॉय केला. तर चलो.